राजकारणात एक जुनी म्हण आहे, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्र नसतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात जे काही घडतंय ते पाहून या म्हणेचा अर्थच बदललाय की काय असा प्रश्न पडतो. निष्ठा, विचारधारा आणि मतदारांचा विश्वास या गोष्टींचा बाजार मांडला गेलाय का? आज आपण एका अशा पॅटर्न बद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. हा पॅटर्न आहे अंबरनाथ पॅटर्न आणि आता नव्याने समोर आलेला कल्याण डोंबिवली पॅटर्न. काय आहे हा प्रकार? राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या फायर ब्रँड पक्षाला सुद्धा ज्यांचे नेते एकला चलोरेची भूमिका घेतात त्यांना आज अशा तडजोडी का कराव्या लागत आहेत? स्वतःच्याच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना पक्षप्रमुखांच्या इच्छेविरोधात जाऊन कट्टर विरोधकांची हातमिळवणी करण्याची परवानगी का द्यावी लागली आणि याला काही राजकीय विश्लेषक राजकीय व्यभिचार का म्हणत आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीचं सखोल विश्लेषण करणार आहोत. आपण समजून घेणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नेमकं काय घडलं, अंबरनाथ पॅटर्नची भीती नेमकं काय होती आणि या सगळ्याचा सामान्य मतदारावर विशेषतः मराठी माणसाच्या मनावर काय परिणाम होतोय. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात. गोष्टीची सुरुवात करूया एका शब्दापासून जो सध्या खूप चर्चेत आहे, राजकीय अपरिहार्यता किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर मजबुरी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्यानंतरचे निकालानंतर जे समीकरण जुळायला हवं होतं ते अत्यंत धक्कादायक वळणावर येऊन पोहोचलं होतं. शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप युती बहुमताच्या जवळ होती, पण सत्तेची खुर्ची बळकट करण्यासाठी दोघांनाही अजून काही आकड्यांची गरज होती आणि इथे एंट्री होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजेच मनसेची. तुम्हाला आठवत असेल, राज ठाकरे यांनी नेहमीच एक स्वतंत्र बाणा जपला आहे. जे पटतं तेच बोलणार आणि जे पटत नाही त्याला लाथ मारणार, हा त्यांचा स्वभाव. पण कल्याण डोंबिवलीत असं काय घडलं की राज ठाकरेंना आपले 5 नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सोपवावे लागले? रिपोर्ट्सनुसार या निर्णयामागे एक मोठं ब्लॅकमेलिंग किंवा भीतीचं कारण लपलेलं आहे. याला समजून घेण्यासाठी आपल्याला अंबरनाथ पॅटर्न समजून घ्यावा लागेल. अंबरनाथमध्ये काय झालं होतं? तिथे काँग्रेसचे सर्वच्या सर्व नगरसेवक एका रात्रीत दुसऱ्या पक्षात गळाला लावले गेले. पक्ष पूर्णपणे रिकामी झाली. हीच भीती कल्याण डोंबिवलीत मनसेच्या नेत्यांना सतावत होती. सूत्रांच्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीत मनसेचे जे 5 नगरसेवक निवडून आले होते त्यांना शिंदे गटाकडून आणि भाजपकडून जोरदार ऑफर्स होत्या. विकासाचा निधी मिळेल, कामे होतील अशी प्रलोभने होतीच, पण त्याहीपेक्षा भयानक एक इशारा होता. जर तुम्ही पाठिंबा दिला तर आम्ही तुमचे 5ही नगरसेवक फोडू. म्हणजे काय? तर अंबरनाथ सारखंच प्रकार इथे घडला असता. जर 5ही नगरसेवकांनी पक्षांतर केलं असतं तर कल्याण डोंबिवलीत मनसेचं अस्तित्वच धोक्यात आलं असतं. विचार करा, एका पक्षप्रमुखासाठी ही किती कठीण परिस्थिती असते. एकीकडे आपली तत्व, आपली भूमिका आणि दुसरीकडे पक्ष वाचवण्याची धडपड. स्थानिक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी जेव्हा ही भीती शिवतीर्थावर म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचवली तेव्हा तिथे काय चर्चा झाली असेल? स्थानिक नेत्यांचं म्हणणं होतं की साहेब, जर आपण आता तडजोड केली नाही तर हे नगरसेवक पक्ष सोडून जातील, पक्ष फुटेल. ही भीती खरी होती का? होय, कारण महाराष्ट्रात सध्या जे वातावरण आहे तिथे फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलं आहे आणि याच भीतीपोटी अत्यंत नाईलाजाने राज ठाकरेंना हा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवावा लागला असावा. पण इथे एक विरोधाभास बघा. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, जे राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. ते कॅमेरासमोर येऊन म्हणाले, माझ्या मनाला हे पटत नाही, मी हे स्वीकारू शकत नाही. जेव्हा पक्षाचा एवढा मोठा नेता असं म्हणतो तेव्हा समजून घ्या की पक्षात सर्व काही अलबेल नाही. बाळा नांदगावकर पुढे हेही स्पष्ट करतात की पक्षात कधी कधी काही निर्णय मनापासून घेतले जातात तर काही निर्णय नाईलाजाने. हा नाईलाज शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. हा शब्द दर्शवतो की आजच्या राजकारणात तत्वांपेक्षा आकड्यांना आणि सत्तेला किती महत्त्व आलं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया. हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका होती? कारण कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा ऑफर्स दिल्या गेल्या होत्या. रवींद्र चव्हाण आणि शिंदे पिता पुत्र यांच्या जी रस्सीखेच सुरू होती त्यात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी उद्धव गटाच्या नगरसेवकांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न झाला. पण इथे उद्धव ठाकरेंनी एक वेगळा स्टँड घेतला. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या नगरसेवकांना स्पष्ट आदेश दिले. त्यांनी विचारलं की मनसेच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला, त्याची गरज होती का? उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की जर मनसे आणि आमचे नगरसेवक एकत्र राहिले असते तर आपण एक ताकदीचा
विरोधी पक्ष म्हणून काम करू शकलो असतो. त्यांनी आपल्या नगरसेवकांना सांगितलं, आपण सन्मानाने विरोधी बाकावर बसू, सत्तेसाठी लाचारी नको, भविष्याची चिंता करू नका, पण तत्वांची तडजोड नको. हा फरक आहे दोन रणनीतींमधला. एकीकडे पक्ष फुटण्याच्या भीतीने केलेली तडजोड आणि दुसरीकडे जातील तर जाऊ दे पण आम्ही झुकणार नाही अशी भूमिका. अर्थात संजय राऊत यांनी यावर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी याला विश्वासार्हता संपवणारा निर्णय म्हटला आहे. राऊत म्हणतात, एक वेळ भाजपचा विचार केला जाईल पण शिंदेंच्या गटासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. नो मीन्स नो. आता आपण थोडं खोलात जाऊन विचार करूया की या निर्णयाचे परिणाम काय होतील. पहिला परिणाम म्हणजे विश्वासार्हतेचा प्रश्न. राजकारणात नेत्याची सर्वात मोठी संपत्ती असते ती म्हणजे मतदारांचा विश्वास. जेव्हा मतदार एखाद्या पक्षाला मतदान करतो तेव्हा तो त्या पक्षाच्या विचारधारेला, त्यांच्या भूमिकेला मतदान करत असतो. कल्याण डोंबिवलीत ज्या मतदारांनी मनसेला मतदान केलं ते भाजप किंवा शिंदे सेनेला विरोध म्हणून केलं होतं का? जर हो तर मग त्यांच्या मताचा आता काय उपयोग झाला? ही फसवणूक नाही का? संजय राऊत जे म्हणतात की ज्या कोणी हा निर्णय घेतला असेल त्यांची राजकीय विश्वासार्हता संपली आहे, त्यात तथ्य आहे. कारण मराठी माणसाच्या मनात जो पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतोय अशी प्रतिमा होती, त्या प्रतिमेला अशा निर्णयांमुळे तडा जातो. दुसरा परिणाम म्हणजे स्थानिक विरुद्ध राज्य पातळीवरील भूमिका. मनसेकडून असा युक्तिवाद केला जातोय की हा निर्णय फक्त लोकल लेवलवरचा आहे, याचा राज ठाकरेंच्या मुख्य भूमिकेशी संबंध नाही. पण मित्रांनो, राजकारण असं चालतं का? काय स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा किंवा लोकसभा यात पक्षाची विचारधारा पूर्णपणे वेगळी असू शकते का? आमचा नगरसेवक ज्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसतोय त्यांच्याच नेत्यांवर आमचे साहेब राज्य पातळीवर टीका करणार, हे समीकरण मतदारांना पचनी पडेल का? ही सोयीस्कर भूमिका वाटत नाही का? तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे विशेषतः मुंबईत कल्याण डोंबिवलीत जे झालं ते मुंबईची लिटमस टेस्ट आहे का? कारण शिंदे गटाने आता मुंबईतही चाचपणी सुरू केली आहे. मनसेच्या मुंबईतील गटनेत्याला शिंदे गटाने जवळ केलं आहे. गळाभेटी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले की जर कल्याण डोंबिवलीत मनसे आमचा मित्र म्हणून चालणार असेल तर मुंबईत का नाही? मनसे म्हणजे काय MIM नाहीये हे वाक्य खूप सूचक आहे. याचा अर्थ भविष्यात मुंबईतही युती किंवा छुपा पाठिंबा दिसू शकतो. पण यात सर्वात मोठा धक्का कोणाला आहे? तो राज ठाकरेंनाच आहे. जर ते सुद्धा इतर पक्षांप्रमाणे तोडाफोडीच्या राजकारणात किंवा तडजोडीच्या राजकारणात अडकले तर त्यांच्यात आणि इतरांमध्ये काय फरक उरेल? बाळा नांदगावकर सारखे निष्ठावंत नेते जर अस्वस्थ होत असतील तर सामान्य कार्यकर्त्यांचं काय? आता आपण या पॅटर्नच्या नैतिकतेवर बोलूया. लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा असतो. पण अंबरनाथ पॅटर्न किंवा आत्ताचा हा कल्याण पॅटर्न काय करतो? हा विरोधी पक्ष संपवून टाकतो. जर निवडून आलेले सर्वच नगरसेवक सत्तेच्या बाजूने गेले तर प्रश्न कोण विचारणार? जनतेच्या समस्यांना वाचा कोण फोडणार? जेव्हा सत्तेसाठी सर्व पक्ष एक होतात तेव्हा लोकशाहीतील चेक्स अँड बॅलन्सेसची सिस्टम कोलमडून पडते. यालाच रिपोर्टमध्ये राजकीय व्यभिचार असा कडक शब्द वापरला गेला आहे. हा शब्द ऐकायला जरी जड वाटला तरी त्याचा अर्थ हाच आहे की तत्व सोडून, नीतिमत्ता सोडून फक्त सोयीसाठी कोणाशीही संग करणे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राचं राजकारण आता एका अशा वळणावर आलं आहे जिथे घोडे बाजार हा शब्दही आता जुना झालाय. आता पक्ष बाजार किंवा होलसेल पक्षांतर असे शब्द वापरावे लागतील. विकासाचा निधी, कंत्राट आणि सत्तेचा वाटा या गोष्टींपुढे विचारधारेची किंमत शून्य झाली आहे का? उद्धव ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांना दिलेला धीर की आपण विरोधात बसू पण सन्मानाने, हा एक आशेचा किरण वाटू शकतो. पण प्रश्न हा आहे की त्यांचे नगरसेवक तरी किती काळ टिकतील? कारण ऑफर तर त्यांनाही आहे आणि राजकारणात एव्हरी मॅन हॅज हिज प्राइस हे सूत्र दुर्दैवाने वारंवार सिद्ध होताना दिसते. या व्हिडिओचा निष्कर्ष काढताना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा मतदान करता तेव्हा तुम्ही उमेदवाराला बघून मतदान करता की पक्षाला? आणि जर तुम्ही पक्षाला बघून मतदान केलं आणि तोच पक्ष निवडणुकीनंतर विरोधी पक्षाच्या मांडीवर जाऊन बसला तर तुम्हाला कसं वाटतं? ही जी भीती दाखवून राजकारण केलं जाते की आमच्यासोबत या नाही तर पक्ष फोडू, ही लोकशाही आहे की दादागिरी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा मतदार म्हणून आपण हे सगळं उघड्या डोळ्यांनी का बघतोय? अंबरनाथ पॅटर्न असो वा कल्याण पॅटर्न, हे पॅटर्न तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा नेत्यांना खात्री असते की जनता विसरभोळी आहे. पुढच्या निवडणुकीत जनता पुन्हा आम्हालाच मतदान करेल या आत्मविश्वासावर हे नेते असे निर्णय घेतात. आपली स्मरणशक्ती कमी असणे हीच त्यांची ताकद आहे. राज ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे, प्रत्येक जण आपापल्या परीने सत्तेचं गणित जुळवत आहे. कोणाची मजबुरी आहे तर कोणाची महत्वाकांक्षा. पण या सगळ्यात
महाराष्ट्र धर्म किंवा राजकीय संस्कृती नावाचा जो प्रकार होता त्याचं काय झालं? संजय राऊत म्हणाले तसं विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे आणि एकदा गेलेली विश्वासार्हता परत मिळवणं हे राजकारणात सर्वात कठीण काम असतं. कल्याण डोंबिवलीत मनसे वाचली असेल, नगरसेवक वाचले असतील, पण जो विश्वास मतदारांच्या मनात होता याला तडा गेलाय का हे येणारा काळच ठरवेल. पण तोपर्यंत आपण म्हणजे सामान्य जनतेने हे पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी सत्तेच्या या खेळाचे प्यादे आपणच आहोत. आपण सजग राहिलो, प्रश्न विचारत राहिलो आणि आपली स्मरणशक्ती तल्लख ठेवली तरच कदाचित हे नेते आपल्याला गृहीत धरणं बंद करतील. हा विषय फक्त एका महानगरपालिकेचा नाहीये, हा विषय आहे त्या प्रवृत्तीचा जी आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा न्यू नॉर्मल बनू पाहते, जिथे सत्तेसाठी काहीही केलं जातं आणि त्याला मत्सुद्दीपणा किंवा चाणक्य नीती म्हणून खपवलं जातं. खरं तर हा संधी साधूपणा आहे आणि ती ओळखण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे? कल्याण डोंबिवलीत मनसेचे जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य? पक्ष वाचवण्यासाठी तत्व सोडणं तुम्हाला मान्य आहे का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.